खूप दिवसांनंतर चेहऱ्यावर स्माईल आणि मनात दुःख. अरे देवा, ऐकतोय म्हणे तू तर ऐक. माझ्या वाटेला जे दुःख दिलंयस ना, तू ह्या जगात कोणत्याच बहिणीला देऊ नकोस. अगदी खूप दिवसानंतर माझं मन कुठेतरी रमलंय आणि ते म्हणजे माझं माहेर वाकडे येते. इथे माझं बालपण गेलंय. हो, इथे माझा भाऊ नाहीये, पण तो माझ्या मनात कायम राहील शेवटच्या श्वासापर्यंत. मी जरी आनंदी असेल ना, मनात तो नेहमी माझ्या सोबत असेल. आज माहेरी गुलाबाई बसल्यात. मी तिथे गेले. मन रमत होतं, पण मनात विचार हाच की जागा पण तीच, स्थळ पण तेच, मी पण तिथेच. पण माझं बालपण नव्हतं. माझ्या मैत्रिणी सासरी जॉब बाहेरगावी गेलेत. भेट तर होत असते, पण योग्य वेळी नाही. आमच्या बालपणी जी मजा होत होती ना, ती आता नाही. बालपण हे बालपण असतं. आज जरी मी 25 वर्षानंतर गुलाबाई जवळ आले तर ती ओळखली आणि म्हणाली, अगं दीक्षू, तू खूप मोठी झालीस, शिकून आलीस, हरून आलीस, अनुभवून आलीस, जिंकून आलीस. तर मी बोलले, अगं माते, सगळं सोड. आज मी माझ्या भाऊचं प्रेम, माझं बालपण, चुकीचे निर्णय हे इतकं गमवून आलीस. ह्याच ठिकाणी मी तुझ्याजवळ अनुभवायला आले, तुझ्याकडे आले. आज जरी माझं बालपण नाही आहे, पण माझं बालपण मी माझ्या मुलात, माझ्या भाच्यामध्ये बघते. माझा मुलगा म्हणजे मी आणि माझा भाचा म्हणजे माझा भाऊ. आम्ही दोघं आहोत आणि आमचं बालपण पण आहे आणि आम्ही ते जिवंत दोघांमध्ये बघणार आहे. इथे गुलाबाईची आरती झाली आणि सगळेजण खाऊ जिंकत होते. खाऊ जिंकल्यानंतर त्यांनी डान्स केला आणि खेळत होते. भद्रांश आणि क्रियांश ते सुद्धा खूप छान आनंद घेत होते. आणि खेडेगाव म्हटल्यानंतर खूप आनंद असतो. जी मज्जा खेडेगावात आहे ना, ती इतर शहरात नाही. पण ज्यांचं खेडेगाव असेल ना, त्यांना माहीत असते खेडेगावातली मजा कशी असते. तर आम्ही जो आनंद घेतोय तसाच आनंद सर्वांनी घ्या आणि लाईफचा एन्जॉय करा. ही लाईफ पुन्हा नाही आहे आणि प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या हेच सांगेन. आणि नवीन व्हिडिओसाठी वाट बघा. बाय.